न पलटे एक भक्त भोळाची भावी कैरा नाश आहे पुढे पुण्य सरता उघडे नेने गर्भवास एक विष्णूचा चिदास एरा नाश आहे पुढे पुण्य सरता उघडे तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे एरा नाश आहे पुढे पुण्य सरता उघडे विठ्ठल सर्वांनी हात जोडा आपले अंगठे जीवात्मा हाच परमात्मा हृदयाला लावा भगवान असणाऱ्या भोलेनाथाचे चिरंजीव बुद्धीची देवता आपल्या माथ्यामध्ये त्या बुद्धीच्या देवतेचं स्मरण करा डोळे झाकून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा करूया
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुर्दि प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वराय। सगळ्यांनी नका वाजू, बँकेतले डिपॉझिट संपतील. वाजवा ना जरा, गोड कौतुक करा. जेने हा धर्म जिथे विलाची बळी तो संभाजी जानन बाळी का हो तरला जयाची कुळी. तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीतो धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जिया करणे काम बीज मानवाने. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जिया करणे काम बीज मानवाने. धर्माचे पालन करणे पाखंड अभी तो मजा आएगा अपने ये धर्म गादी के ऊपर कीर्तन करने के लिए. न पलटे एक भक्त भोळाची भाविक एरा नाश आहे पुढे पुण्य सरता उघडे. उत्पत्ती स्थिती आणि लय तुम्हाला आम्हाला निर्माण करण्याचं कार्य
हे सृष्टी निर्माण करण्याचं कार्य ज्यांच्याकडे त्यांना ब्रह्मदेव म्हणतात. जो भरण पोषण करतो, पालन पोषण करतो, तो लक्ष्मीचा पती विष्णू भगवंत नारायण त्यांना म्हणतात. मटकी हलवा जरा. त्यांनीच आता संध्याकाळचा घास खायला दिलाय. सकाळी असणारी भगवंतांनी उठवलंय आणि ह्या नासक्या कुसक्याचं एक दिवस विनाश करण्याचं कार्य कुणाकडं असेल तर हे तटाकेश्वर महाराज भगवंत भोलेनाथाच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही सगळेच जण रात्रीची निद्रावस्थेची वेळ झालेली आहे. सगळ्यांनी एकादशीचं फराळाचं करून आलेले आहात. काहींना असणारं डंबरल्यासारखं वाटत असेल, पण काही काही आळ्या पिळ्या देणार आहेत. काही काही घरी झोपलेली आहेत. धर्माचं कीर्तन करत असताना आम्हाला देवाने सगळं काही दिलं. माझ्या मुखकमलातून गायला गेलेला अभंग मला जनावराच्या योनीत न टाकता माणसाच्या योनीमध्ये टाकलं. सद्गुरूंच्या कृपेने मी असणारा ह्या नारदीय गादीवरती उभा असताना मी फार ज्ञानी नाही, मी तो अल्पमतीहीन, मी पामर आहे. माझ्यासमोर बसलेला उंच स्रोतातला नवविध भक्तीतला कथा श्रवण करणारा, कीर्तन श्रवण करणारा श्रोतू वर्ग आहे. सर्वांच्या चरणावरती मी दंडवत घेतो. लक्षात राहू द्या, माझ्या मुखकमलातून गायला गेलेला अभंग हा व्यावहारिक सत्तेमधला नाही बाबांनो. हा अभंग परमार्थिक सत्तेमधला आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये असणारा संसार आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये लौकिकता आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये मीपणा आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये माझं माझं आहे. माझं माझं आवाज येतो ना असा. हा, इथं मुंडकी हलवा जरा. हा, माझं माझं. पण परमार्थिक सत्तेमध्ये अलौकिकता आहे. परमार्थिक सत्तेमध्ये परमात्मा आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये संसारात माया दुःख देते आणि परमार्थिक सत्तेमध्ये माझा भगवंत तुम्हा आम्हाला सुख देतो. त्याच्याच दरबारामध्ये तुम्ही आम्ही कथा श्रवण करायला आहे. माझ्या मुखकमलातून गायला गेलेला अभंग याला वारसा नोंद नाही. 5वा दिवस आहे. भगवान तटाकेश्वराचा असणारा नाम यज्ञ सोहळा चालू आहे. मला सांगा महाराज, कुणी आल्यानंतर इथं तुमच्यावरती बोलले का हा अभंग का गायला गेला रात्री आमच्या पूर्वजांचा? ट्रॅक्टरचं असणारं बांधावरनं चाक जरी गेलं तरी तुम्ही आम्ही तिथं असणारा हक्क लावतो. पण ह्या अभंगाला हक्क लावणारे तुम्ही आम्ही आहेत. वारसा नोंद आहे. हा अभंग माझ्या पंजोबांनी लिहिला. हा अभंग माझ्या वडिलांनी लिहिला. रोज असणारं गावोगाव हिरून पोट भऱ्यासारखं कीर्तन करतो. आम्ही पैसे आणतो, बायका पोरं सांभाळतो. हा अभंग मी सुद्धा लिहिलं नाही का? हा अभंग 55 आणि 50,000 सांगणाऱ्याच्या बापाचा सुद्धा नाही. त्यागातून निर्माण झालेला अभंग आहे हा. भावना त्यागातून आहे. भावना त्यागातून निर्माण झालेली आहे. इंद्रायणीच्या असणाऱ्या 450 वर्षापूर्वी बोल्लोबा आणि कनकाईच्या पोटी असं एक रत्न जन्माला आलं. पुत्र व्हावे ऐसा गुंडा, त्याचा त्रैलोक्य झेंडा. माय पांडुरंगा मला असा मुलगा दे का जेणेकरून त्याला पाहिल्यानंतर सुद्धा आमचं डोळं शमतील. तुम्ही आम्ही जपीतपी संन्यासी नाही. जनाला कंटाळून तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. भंडाऱ्या डोंगरावरती झाडा झुडपांना आपले सगळे सोयरे मानले, तिथं भजन करू लागले. लहान भाऊ न्यायला आला, दादा घरी चला म्हणून हाताला धरलं. इंद्रायणीच्या तीरावरती आल्यानंतर कान्या संसाराचं गाठुडा आण बाबा, गाठुडा आण. बाबांनी ऐकावं. तुझ्या वाट्याचं घेऊन जा, तुझ्या वाट्याचं घेऊन जा. माझ्या वाट्याचं माझ्यातलं न्यायचं असेल तर ते ने, पण मला ह्या गाठोड्याला पुन्हा घरात गेल्यानंतर स्पर्श करायचा नाही. ह्या गाठोड्याला मला स्पर्श करायचा नाही. ते गाठोडं घेतलं, बायकोने पाय धरलं, सोडावले. याच्यामुळंच आपण असणारी निंदनीय अवस्था आहे. ते गाठोडं इंद्रायणीमध्ये भिरकावलं आणि डोहामध्ये उभे राहून विना गळ्यात घातला. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थाच्या तारा वाजवल्या. ज्यांचा वैकुंठ गमन सोहळा आता 15 दिवसानंतर येईल. माझा विश्वाचा मालक संसारावरती शून्य घातला आणि पुण्य आणि धर्म संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून
धर्मामध्ये उभा राहिलेला साधू आहे. वाढत हा पुण्य धर्म केला, एवढंच नाही आज कीर्तनातून बर का. धर्म आणि पुण्य हे उद्या शिवरात्रीपर्यंत लिहून काढायचं. आतापर्यंत किती पुण्य केलं, आतापर्यंत किती धर्म केला, नाही तर मग धर्म का जागो तुझा तुझी कृपाळू राजा जानसी जीवीचे गा न सांगता सहज म्हणण्याचा अर्थ नाही. आपण काय केलंय सहजरीतीने पाहावं. आणि एक सांगू का, इंद्रायणीच्या डोहात उभे राहून माझ्या जगाचा मालक घरी येऊन कन्या खाऊ लागला. 450 वर्षापूर्वी जन्माला आलेला भक्ती आणि शक्तीचा संगम करणारे, धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आणून ह्या महाराष्ट्राला नऊ चैतन्य देणारे आणि राजे छत्रपती शिवाजी राजांना मार्गदर्शन करणारे, तुमच्या आमचे सर्वांचे जगाने जगद्गुरु पदवी बहाल केली. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान झालेला साधू जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील 4 प्रकरणातून जाणारा हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल गेल्या वर्षी त्रितपपूर्ती 16 झाला. 36वे वर्ष पूर्ण झालं. तटाकेश्वर शिवालय मौजे जुनी वांगदरी मधले माझे सगळे संत सज्जन मायबाप, 37व्या वर्षामध्ये तुमचं पदार्पण आहे. ह्या ज्ञान यज्ञ सोहळ्याला 37 वर्षे झाले. अन्नदाते असतील, नियोजनकर्ते असतील, ग्रामस्थ असल, कुणाचं वैयक्तिक नामोल्लेख करत नाही आपण. हा खेळ एकल्यांचा नाही. कीर्तनाला सौजन्य देणारे असतील, अन्नदान करणारे असतील, इथं झाडलोट करणारे असतील, चटाया उचलणारे असतील, देवालयाची भक्ती करणारे असतील, इथं आल्यानंतर आपण निस्वार्थी पद्धतीने वागलं पाहिजे. चप्पल काढली ना, इथं आलो आपण सगळी लेकरं कोणाची झालो, देवाची. चप्पल घातली ना मग आपण चालायचो. मी मामलेदार आहे, मी जागीरदार आहे, मी सरपंच आहे, मी आमदार आहे. ते तिकडं चपला घातल्या. इथं आल्यानंतर सगळे सारखे आहेत का. त्यांनी असं समजलं आमदार आले, हा पांडुरंगा असा विटेवरनं, या आमदार साहेब आज किती पैसे आणले असं म्हणलंय का. हे तुमच्या आमच्यात आहे. हे सगळं सोडून द्या. इथून पुढं इथं आल्यानंतर आम्ही सगळी, तुम्ही आम्ही कुणाची लेकरं आहे, विठू माऊलीची. विठू माझा लेकूरवाळा, हा तो लेकूरवाळा आहे. तो तुम्हा आम्हाला सगळ्यांना लेकरं मानतो. मग त्याच्या दरबारामध्ये आल्यानंतर, माहेरी आल्यानंतर तुम्हा आम्हाला काही कमी आहे का. राजाची मुलगी कधी विठ्ठल विठ्ठलला असे टाळ्या नाही वाजवणार. एक प्रमाण झालं का सगळ्यांनी टाळ्या वाजवीत राहायचं. वाजवा आता.
असं चटके भेटले पाहिजे, असं अशी टाळी वाजली पाहिजे. वाजवणारे आज देवाने आजचा दिवस दाखवला, तटाकेश्वरनी नाही नेलं टाळी हो. अशी टाळी वाजवायची. अशा गुताड्याच्या फुताड्याच्या टाळ्या नका वाजू. मी वेगळा महाराज आहे. तुम्ही खिचड्या खाल्ल्यात, मी दुसरं कीर्तनाला उभं राहिलो. माझी अवस्था तरी बघा ना तुम्ही. म्हणा राम राम टाळी वाजवा असता की फटफाट फुटफुट फटफाट फटफाट. आता थोड्या आले फटाट फाट फटाट फटाट विठाल. सर्वांना धन्यवाद. हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळी वांगदरी 37 वर्ष झालं तटाकेश्वर शिवालयाची असणारी भक्ती करता. तुम्हाला असणारे तटाकेश्वर महादेव, ते असणारा माझा भोलेनाथ सगळी सुख तुमच्या असणाऱ्या पदरामध्ये टाको. महाराष्ट्रातले नामांकित असणारे जसे नवग्रह तसे 9 रस इथं जमलेले आहेत. हा सोपे नाही. आणि तुम्ही मंडळी आहे ना, हिरेच असणारे घेऊन येता बरोबर. हा हिरा कुठं सापडतो? हिरा सापडायला लई हे करायला लागतं. हा ते कोळशेच्या खाणी खांडाव्या लागत यात. पहिल्या थरात हिरे निघले, लोक कायला कोळशाची नुसती काळी भंगर झाली, पण काही नाही, हिरं नाही कळलं. म्हणून असणारे ह्या ठिकाणी आमचे संजयजी महाराज कोके ना, फोके खोके फोके खोके चष्मा नाही ना त्याच्यामुळे थोडं बारीक अक्षर आहे, समजून घ्या आपलं. त्यानंतर असणारे ब्रह्मा महाराज येवले. वा काय छान गायलं. वाजवा ना टाळ्या त्यांच्या थोड्यासाठी. त्याच्यानंतर मृदुंगावरती आमची पाठीमागे बऱ्याच ठिकाणी भेट झाली. नाव आईवडिलांनी रघुवीर रघुराज ठेवलं आणि तसंच राजेशाही ठाकरनं वाजवणं सुद्धा आहे त्यांचं. रघुराजजी महाराज ढोबळे मृदुंगा विशारद. दुसऱ्या असणारे निस्त्या असणारे ना हेच आहे बा, निस्ती आपली दिल्ली एक्सप्रेस आहे. हा दागिना तर निस्ती खानखानीत फटफट फटफट फट. विशेष नाही आमचे असणारे श्याम महाराज श्रावणे आणि दुसरे असणारे किरणजी महाराज जाधव. सगळ्यांना धन्यवाद देतो. उत्कृष्ट असणारे ज्येष्ठ माझी माऊलींची लेकरं, सुंदर असणारे आमचे परमार्थिक परमस्नेही अमोलजी सुतार, तुमची साऊंड सिस्टीम कायम आम्हाला मेसेज टाकता. आमच्या भागात आहे तुम्ही इनेकरी बाबा असतील, चौकदार बाबा असतील, माझ्या माता भगिनी असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतू वर्ग असेल, ह्या ठिकाणी सर्वच क्षेत्रातील मान्यवर कीर्तन सेवा ह्या ठिकाणी श्रवण करण्यासाठी आले. सर्वांना धन्यवाद. माझ्याबरोबर आलेले आशिषजी महाराज वायकर, त्याचबरोबर महाराष्ट्रात ज्यांचं नामांकित चॅनल आहे असे असणारे अथर्व महाराज इचके आणि दुसरे काय शिंदे ना, महेशजी शिंदे यांच्यासाठी टाळ्या. हा तुमचा असणारं कीर्तन फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, मॉरिशसला जाणारे माझी रामायण आणि त्या ठिकाणी शिवचरित्र कथा आहे, त्या ठिकाणच्या इथल्या सगळ्या क्लिपा. आता कीर्तनात कोणी झोपायचं नाही, ह्यांचे कॅमेरे तुमच्याकडे सरणार आहेत आणि जर तुम्ही झोपले तर त्यातली क्लिप डायरेक्ट चित्रगुप्त तिथून काढून घेणार आहे आणि मग तो विचारणार का रे कीर्तनात झोपला होता.
जास्त खिचडी खाऊन आले होते का काय? हे असं आम्ही काही खाल्लेलं नाही. मस्तपैकी आपण बरोबर 11 वाजता जे विठ्ठल करणार आहे, डोकं अजिबात खाजवायचं नाही. आता काय होईन काय नाही. आणि देवाकडे पाहून हसणाऱ्या त्या भगवंताकडे पाहून त्याची मूर्ती अंतकरणात ठसवा आणि थोडा हसरा भाऊ चेहऱ्यावरती आणून टाळी वाजवा विठ्ठल. मला येतं 15 मिनिटात. माझा भाऊ आहे, बाळा उभा राहा रे, जरा उभा राहा उभा राहा. त्याला कांद्याच्या वावरातून पाणी भरता भरता आणलं. म्हणलं चल आपल्याला जायचे. भावानी भावावरती असं प्रेम करावं. हां, त्याला म्हणलं चल. तिथून मला 15 मिनटं तिथून आणलं. गाडी घराघरा फिरवीत आणली. म्हणलं बाळा थोडं गचकर नीट घे, नाही तर आपलं चांगलंच फिरणं इथं होईल. हां, फेटा असा तिथून गारगावी कीर्तन होतं. 9 वाजता 9ला 10 कमी असताना कीर्तन सोडलं. आमचे असणारे बिभीषणजी महाराज त्यांनी सांगितलं सरळ या, इथलं ढोकराई चौक आहे ना, तिथून असं घुसा. तिथून घुसलो, वकडी वाळवळणं, पण आलो इथपर्यंत. सर्वांचं दर्शन. 10-15 मिनटं लेट झालो. माझ्या बोटू मोडू नका. 11 वाजता कीर्तन सोडतो विठ्ठल. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. 4 मार्गातून हा अभंग जातो. पहिला मार्ग भक्तीचा आहे. पहिल्या चरणामध्ये न पालटे एक. न पालटे एक म्हणजे जो पलटी मारत नाही, जो बदलत नाही, जो एकनिष्ठ राहतो, जो स्वामीनिष्ठ राहतो, जो धर्मनिष्ठ राहतो, जो नीतितत्वाने राहतो, जे संतांनी मार्ग दावून गेले त्या मार्गावरती चालतो, धर्म आचरण करतो, त्याला म्हणतात न पालटे एक. त्याला काय म्हणतात? न पालटे एक. पलटी मारणारा नाही तो असणारा, असा कोलांटी उडी घेणारा नाही. आता ह्या बोटाचा थुका ह्या बोटावर जाऊन देणारा नाही. त्याला म्हणतात न पालटे. जरा बोलत जा एक. आणि त्याला उपमा काय दिली? त्याला भक्तीची उपमा दिली. भक्त, तो भक्त आहे. नुसता भक्त नाही, तो भोळा सुद्धा आहे. भक्त भोळाची, आणि भक्त भोळाची प्रत्यय लागल्यामुळं तो भाविक झाला. भाविक अंतकरणातून होणं वेगळं आणि भाविक दाखवणं वेगळं. आता हे सगळं बाह्य रंगाचं लक्षण आहे. ह्या रुद्राक्षाच्या माळा दिखाऊपणा आहे हे सगळं. पण याच्यातून आतून जर सात्विक भाव नसल, अंतरी भावना, अंतरी भावना, अंतरी भावना, भावना जर वेगळी असेल तर भक्त अंतकरणामध्ये येणार आहे का? नाही येणार. अंतरंगात भक्तीची भावना उमटली पाहिजे. भक्त भोळाची भाविक हे वेगळं आहे. तुम्हाला बगळा माहिती ना? बगळा 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 तो असा पाण्यात उभा असतो, डवळा फेक असाच. ध्यानस्थ मुद्रेने बसलेला असतो, तपश्चर्या करीत ओम नमः शिवाय. कुठं? पाण्यात. कधी कधी एका पायावर साधू होतो आणि त्याची बाजूची जी लोक आहेत ना पाण्यातली, ती त्याच्या दर्शनाला येतात. तुम्ही जाणून घ्या, हा बगळा. ह्याही क्षेत्रात लई बगळे आहेत असं. मग लोक अशी जवळ येतात. बाबा आमच्यावर कृपा करीन, आमचं कल्याण करीन. ज्ञानेश्वरीला हात लावायचा नाही, गाथ्याला लावायचा नाही, घरी आईबापांच्या चरणाला स्पर्श करायचा नाही, भावाभावांशी नीट वागायचं नाही, बहीण भावाचा कुटुंब वत्सलपणा नीट करायचा नाही, प्रयागला डुंबून यायचं बाहेरून वांबाळून. तसा असणारा तो बगळा असा आहे. आणि मग त्याच्या बाग खेकडं
पाण्यातले त्या बारीक बारीक असणाऱ्या चिचुंद्र्या अशा काही काही इरुळं बाबांच्या दर्शनाला जाऊ, पानकोंबड्या असे बाबांच्या दर्शनाला जाऊ म्हणते. बाबांच्या दर्शनाला येत्यात. मग आलं का तो सावध म्हणजे स्पर्श केला ना काही काही सुडितो तुमचं कल्याण हो, कारण ते त्याच्या आवाक्यातलं नसतं ना. पण आवाक्यातलं गिरायक आलं ना फार रामलेलं घरात फार वैतागलेलं, बाबा काहीतरी कृपा करा, मग त्याच्यावरती ते सावश टाकतं आणि त्या चोचीमध्ये बराबर हेरावून घेतं. असल्यांना आपण काय म्हणतो, भक्त म्हणायचं का? यांच्यात भाविकपणा आहे का? हे पलटणारे आहेत. हे ती कापडं काढली का लगेच जीन्सची पॅन्ट, टी शर्ट, गॉगल लागले हे व्हायला. असं नाही. इथं न पालटे एकदा अंतकरणातून धरलं का ते इथं असणारं पहिलं चरण भक्त पर प्रकरणात आहे, दुसरं उपदेश पर प्रकरणात जातं. येरा नाश आहे पुढे, पुण्य सरता उघडे. पाप केलेलं सांगायचं का पुण्य केलेलं सांगायचं? बोला तुम्ही. पाप केलेलं सांगायचं का पुण्य? पुण्य केलेलं सांगायचं. पुण्य केलेलं सांगितल्यावर किती दिवस राहीन? पेट्रोलची बाटली आणली 1 लिटरची आणि तिचं झाकण जर मोकळं ठेवलं घरात पडीत, सकाळपर्यंत किती पेट्रोल राहीन त्याच्यात? अर्ध. पण मग उडून जाईन ना. मग आम्ही म्हणतो मी इथं देणगी दिली, मी तिथं देणगी दिली, मी तिथं पावत्या फाडल्या. हे सांगायचं नाही. हे देवाने तुला जन्म त्याच्यासाठीच दिला, दातृत्वाचा. हा तोची एक दाता, हा दाता शूर दाता, लक्षात राहू द्या. शूराचं दातृत्व तुला दिलेलं आहे. पाप केलं ना सांगायचं. बांध कोरला जाऊन ज्याचा बांध कोरला त्याला सांगायचं फनभर कोरलं बरं का, हान धरून मला. पण पाप केलेलं सांगणार नाही, लुटलेलं सांगणार नाही, घरामध्ये काय काळं कुत्रं केलेलं सांगणार नाही. पण आम्ही पुण्य केलं थोडं काही सांगितलं का आम्ही सांगत सुटतो. मग यांचा नाश पुढे, एरा नाश आहे पुढे. हे कुठपर्यंत राहणार आहे? जोपर्यंत पुण्याच्या सामुग्रीच्या गाठी. इथं तुकोबर आहे. पहिल्या चरणामध्ये भक्त, दुसऱ्या चरणामध्ये केलेली पुण्य ही सांगायची नाही, ती जपून ठेवायची. आणि एकदा जर त्वचा नाश झाला का पुन्हा गर्भवासात यावं लागतं. नेने गर्भवास. मग त्या यातना थोड्या नाही. नेने गर्भवास एक विष्णूचाची दास. जो भक्त आहे, जो भोळा आहे, जो भाविक आहे, त्याला गर्भवासाच्या यातना होती नाही. इथं असणारा एकविधपणामध्ये तिसऱ्या चरणामध्ये अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये पूर्वार्धामध्ये न पालटे एक, तिसऱ्या चरणामध्ये नेणे गर्भवास आणि उत्तरामध्ये हा एक विष्णूचाची दास. इथं एकपणा दुरक्ती आली म्हणून एकविध प्रकरणात जातो. आणि शेवटच्या चरणामध्ये सत्य ह्या जगतामध्ये काल खरं, आज खरं, उद्या काय खरं, हे सगळं सांगत असताना एकच खरं कलियुगातलं विठ्ठलाचं नाम. तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे. भक्त प्रकरणात, उपदेश प्रकरणात, एकविध प्रकरणात आणि शेवटचं नाम प्रकरणात. ज्याला जसं अभंगाचं चिंतन घ्यायचे तसं घ्या. विठ्ठल. जीव जगत आणि ईश्वर हा जीव ह्या जगतामध्ये जगायला आला. जगवतो कोण? अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. आज सकाळी चटणी भाकर का संध्याकाळी गुलाबजाम हे आपल्या प्रारब्धानुसार आहे. हे प्रारब्धानुसार भगवंत देत असतो. जगवणारा भगवंत आहे. मिळला का भगवंत? भगवंत मिळला. जीव जगतामध्ये आला, जगवतो. आपण आपल्या असणाऱ्या कर्माने जगत असल, मेहनतीने जगत असल, पण जगवणारा वेगळा आहे ना. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलनी, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलनी, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलनी, आ जग जोगी जग जोगी जाग जाग बोलनी, जागता
वाजवायच्यात त्यांनी वाजवा, ज्याला नाही वाजवायचं त्याचं त्याला फळ. जीवाला जगवणारा भगवंत आहे आणि जागवणारे संत आहे. जोपर्यंत जागवणारे मिळत नाही तोपर्यंत भगवंत कसला मिळणार आहे. काही लोक जागवणारे शोधती नाही, पण जगवणारा कुठे आहे शोधायला जातात. वैष्णवदेवी, अमरनाथ, तिरुपती बालाजी, होय टाकला टाक, तिथं 500 टाकले का 5 भेटतात. सुख. काही लोक प्रयागराजला जातात, काही काशीला जातात डुंबायला. मिळाला देव, मिळाला. ज्यांचा अभंग आहे त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्णारी. तुकोबा मी आलोय, तुकोबा उठ 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 उठ, मी आलोय. काय करायचं माहिती आहे का? रामासारखं वागायचं. मुंडकीत हलवा, आपण नाही तुकोबराया. रामासारखं वागायचं बरं का. मुंडकी हलवा जरा. रामाचं आचरण करायचं, घरामध्ये रामासारखं राहायचं. हा, कृष्णाचा उच्चार करायचा आणि हरीचा रात्रंदिवस ध्यास करायचा. ह्या 3 गोष्टी एकत्र केलं का तुला असणारा जगवणारा ते ब्रह्मपद, ते ब्रह्म दिसल्याखेरीज राहणार नाही. स्वप्नात येऊन जागवणारा गुरु भेटला म्हणून वैकुंठाचा देव घरी येऊन कन्या खाऊ लागला. त्याच असणाऱ्या दृष्टांतावरती, त्याच असणाऱ्या स्वप्नातल्या बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी विठाल. नाम सोपं आहे, तोंडात यायला अवघड आहे. ज्याचं पाप आडवं येतं त्याच्या तोंडात देवाचं नाव आडवं येतं, आणि ज्याच्या तोंडात देवाचं नाव येत नाही त्याला सापाचं बिळ म्हटले. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, सर्पाचं तोंड आणि त्याची जीभ ही जीवा नाही. सापाची असणारी जीभ कशी येते बाहेर माहितीये का? इकडे बघा. ते बिळातून बाहेर आला ना साप, सारखं त्याची जीभ बाहेर येते. सापाच्या बिळातल्या त्या जिभतन जे तोंडाने नाम घेत नाही त्याच्या जिभेत काय फरक आहे हे मी नाही सांगितलं. कोणाला कंप्लेंट करायची जाती उला. हा, हे सोपं नाही. जर तुमच्या मुखात जर देवाचं नाव येत नसेल तर मागच्या जन्म. मग काही लोकांचे चेहरे आकासले असे, अरे तुकोबारायाला काहीच नाही तरी चेहरा प्रफुल्लित कसा. त्यांच्या असणाऱ्या चुलीवरती मांडी वाणली गवत उगली तरी ते कसे जगतात. त्यांच्याकडं पाहिलं तर ब्रह्मलीन साधू वाटतो. माझ्या बापाने मला लई जहागिरी ठेवली, 2-2 माड्या ठेवल्या, 50-50 एकर जमीन ठेवली, नुसतं सोन्याचं शिक्कचं शिक्क. पण मी का असा. बरीच लोक तुकोबारायाबरोबर गेली. मला सांगा, तुम्ही एवढे तेजस्वी का दिसता? सांगा बरं. तुकोबाराया म्हटले, तुम्ही भजन करता का? ती म्हणले, हे काय भानगड आहे भजनाची. त्याची ना आमची कुठल्याच चौकात गाठ नाही झाली. आमचा मीपणा माझं याच्यातच आम्ही कबाड वजो. आमचं 60 वर्ष झालं तरी पोरांक किल्ल्या देतच नाही. आम्ही अजूनही कपाटाच्या किल्ल्या आमच्याच खिशातून करगुट्याला बांधून ठेवल्यात. कसं चेहऱ्यावरती तेज येईल? तुकोबाराया म्हणते, भजन करता सदा नाम घोष हरि कथा, सदा नाम घोष हरि कथा, सदा नाम घोष हरि कथा, सदा नाम घोष हरि कथा. एक ने कथा पिता कथा पिता समाधान समाधान सर्व सुख सर्व
अलंकार सर्व अलंकार तुम्ही पण तसंच होणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा समाधान येणार आहे. त्यासाठी तुम्हाला भक्त व्हावं लागन. त्यासाठी तुम्हाला पलटी मारावी नाही लागणार. ज्या देवाचं तुम्हाला आवडीनं नाव घेता येईल ते घ्या, पण त्याच वचनावरती राहा. अभंगाचं पहिलं चरण. न पालते एक न पालते एक न पालते न पालते टक्क्यातल्या 50% टाळ्या वाजतात, 50%ांना निद्रावस्था लागलेली आहे. धन्यवाद. तुकोबरायांनी सांगितलं माझ्यासारखं सुद्धा समाधान तुम्हाला मिळेल. एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. ज्या कुणाचं सुद्धा नाम घ्यायचे ते एकाचंच घ्या. पतिव्रता जैसे भ्रतार प्रमाण आम्ही नारायण तैशापरी. एकाचंच असणारं नाव जर घेतलं तर तो धावून येईल, पण ते नित्याने घ्या. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. पलटू नका, वारावार पलटू नका. सोमवार आला का शंकराची उपासना, मंगळवार आला का देवीची उपासना, बुधवार आला का आमचा विठेवरचा पांडुरंग, गुरुवार आला का 3 शिरांचा ब्रह्मा विष्णू महेशचा अवतार दत्त, शुक्रवार आला का आंबाट चिंबाट खाऊ नको पप्या तुझ्या बापाला सांग माझा संतोषी मातेचं वृत्तार आहे, सुदान सुंबेनं तुझा मांडीला गोंधळ. शनिवार आला का पप्या 32 वर्षाचा झाला, रोईचं पानं घेऊन त्याला घेऊन मारुतीकडे गेला, बघ माझ्याकडं. तो म्हणला म्याच बायको केली नाही तर तुझ्याकडं काय बघू. आणि मग रविवार आला का खोटमं घेऊन प्रेम
मल्हारीची वारी मल्हारीची आपल्याला फक्त मल्हारीच पाहिजे होता रविवारी खोटमग्यात संदानंदाचा येळकोट आला खोबरं उधाळून जिजुरीला. सोमवारी परत दुसऱ्या वाराला, मंगळवारी दुसरी का चालला. भेटन का देव? बोला ना, भेटन का देव? तुकोबराया म्हटले एकाला भजाना, पलटी मारू नका. इकडे पूर्वीचे आपले खेळ असायचे माहिती ना, असे असे थापडी व थापडी करायची आणि काय करायचो आपण? आपडी थापडी. आता आपल्याला याच्यातला आपडीन थापडीच घ्यायचं. थापाड्या याच्यात चालत नाही, आपाड्या चालत नाही. आपाड्या म्हणजे फक्त स्वतःच आणि थापाड्या म्हणजे पोट भरण्यासाठी. याच्यात नाही. न पालटे एक. जो वचनावर पालटला नाही, जो निष्ठेवर ठाम राहिला, जो शब्दावर ठाम राहिला, ज्याच्या तोंडातून एकदा शब्द गेला का तोच रामच आहे हा ठरवला, त्याला म्हणतात भक्त, भोळा आणि भाविक. हे आपल्यासारखं नाही. लाडक्या बहिणी, नवरात्रीला 3000 आलं, मालकाला न सांगता भगरीचं पीठ, साबुदाण्याचं पीठ, डांगऱ्या भोपळा, भेंडीच्या भाजी, उठता उपवास, बसता उपवास. 14 तारखेला बुळगी आणली, त्याच्यात ऊस टाकला, घाटं टाकलं, जोंदाळ्याचं दाणं टाकलं, गव्हाच्या ओंब्या, सीताचा वावसा, रामाचा वावसा, जन्म जन्म वावसा, वौसून आल्या, पैठणी घातल्या. घरी मालक म्हणला, पप्याच्या आई चहा दे, मुर्दा बसावला तोवा. भेटन का देव? आयुष्यात कसं आहे, पलटायचं नाही, निष्ठा ठेवायची. कुटुंब वत्सलपणा असेल तर संन्यासी, नसेल तर कुटुंब वत्सलपणा जोपासायचा. हे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं. भक्त भोळाची भावी. अरे माणसं काय भक्ती करतील, वानरांची सुद्धा भक्ती श्रेष्ठ आहे. विठ्ठल रावणाने सीतेला पळून नेलंय. प्रभू रामचंद्राबरोबर लढणारी माणसं होती का वानर होती? बोलत जावा खालचे वानर. समुद्राच्या त्या तीरावरती आहे. आपल्या पत्नीच्या शोधार्थ असणारा वानरांनी राम सेतू बांधला, पण धर्माचं पडलेलं नाही. 37व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय आपण. जगद्गुरु तुकोबरायांचा जन्मशताब्दी नाही, वैकुंठ गमन सोहळा मोठ्या थाटामाटाने आम्ही साजरा करणार आहे. काय धर्माचं पडलंय आम्हाला. आम्ही आग्र्याला गेल्यानंतर मुमताजसाठी शहाजहाननी बांधलेला ताजमहाल हातात घेतो आणि तिकडून आपल्या परीला सांगतो, बघ ताजमहाल कसा आहे, प्रेमाचं प्रतीक. माझा ताजमहाल कसा आहे. अरे मुस्लिम समाजाच्या राजाने त्याच्या बायकोसाठी बांधलेला तुम्हाला ताजमहाल प्रिय वाटतो, तर माझ्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राने त्यांची पत्नी आपली सीता माता सोडून आणण्यासाठी वानरा करवी राम नाम नावाचा असणारा राम सेतू बांधला, तो सुद्धा आम्हाला प्रिय नाही का? दुसऱ्या धर्माचा आम्ही घ्यायला जातो, दुसऱ्या ताटातलं बोचकडायला जातो. अरे आपल्या ताटात भरपूर सुख दिलं, तो शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यावरती पलटू नका. विठ्ठल राम सेतू बांधल्यानंतर सगळी वानर सेना त्या तीरावरनं ह्या तीरावर आले. झोपू नका, टाकल्या द्या त्यांना. ह्या तीरावरती आले आणि लंकेचा रावण राजा कोण आहे? रावण. त्याला काय म्हणायचे? जय लंके. रावण असा सिंहासनावरती बसलेला आहे माझ्याकडे पहा, पण तो घाबरला.
सरदाराने त्याच्या शिपायाने येऊन सांगितलं, लंकेश महाराज, वो सन्यासी राम लक्ष्मण और उनके साथ बहुत वानर सेना आई है, वो अपने लंके के तट पर खड़ी है और ललकारी दे रहे हैं। एक असणारा रावणाला असणारं स्वप्न पडायला लागलं, आता आपलं काही खरं नाही। सरदाराला सांगितलं, माझ्या झोपलेल्या भावाला उठून आणा। कोण झोपायचा? कुंभकर्ण। आणि त्याला उठवाया लागलं तर काय वाजवायचे महाराज? कुंभकर्णाला उठवताना काय वाजवले जायचे? नगारे, असे असे वाजवले जायचे। वाजवा असं गडगड बरं, हा असे गडगड वाजलं का कुंभकर्ण झोपतून उठायचा असा। आताच हे वाजायला लागलं का त्याच्या पुढची जात जन्माला आली। बाजूचा म्हणतो झोपतो कायला, कीर्तनात काय काय गिळायचा प्रयत्न करतात असं। ही अगोचर इथं येऊन जर गिरट्या येत असतील तर किती संसारात मुरलेली आहेत। मग म्हणायचे नाही कुणाचे, कोणीच नाही कोणाच, तू एकटाच तुला नाही बोले ना आणि झटका टाकला आणि तू चालला, समजलं। आता हायतवर तू कर तुझ्या बाथरूममध्ये आंघोळ, नंतर तुला खाटच आहे आणि तुला गौरीच्या खांडावरचं पाणीच वाटणार आहे। कुंभकर्ण आला आंघोळ वगैरे करून, लंकेश महाराजची जय हो। तो कुंभकर्ण आहे, त्याचं पोटच केवढं आहे माहिती आहे का? आखी वांगदरी वहीन एवढं पोट होतं त्याचं। कुंभकर्ण आहे तो। कुंभकर्ण निस्ता खातो आणि झोपतो। रावण म्हणायला लागला, तुला माहित आहे का लंकेवरती असणारी स्वारी आली, एक वानर आलं तर लंका जाळून गेले, आता किती आल्यात बघ। डोळं फिरव, निस्ता खातो आणि झोपतो। दादा तुम्ही काही काळजी करू नका, ह्या वानरांना धडा शिकवण्यासाठी मी जातो। वा, याला म्हणतात बंधुप्रेम। एक भाऊ तुमच्याकडे नसला म्हणून काही झालं, आता न पलटणाऱ्या भावानी मोठ्या भावाला समजून सांगायला गेला होता का नाही बिभीषण? सोडून दे, आपली असणारी मंदोदरी वहिनी किती सुंदर आहे, तिच्यापेक्षा अजूनही वेळ गेलेली नाही। तो म्हटला थोरला कोण आहे, मी का तू आहे? बिभीषणाच्या पेचकटात लात मारली, राम नामाला जाऊन मिळला, नंतर लंकेचा राजा झाला, पलटला नाही। आणि आपण कुंभकर्णाने सगळी असणारी राक्षस सेना घेतली। कोणी एका शेंडीचं आहे, एका दाताचं आहे, कोणाला असंच असं लोंबलेलं, काय काय लय दिसायला बेकार बरं का, नुसतं फोटो काढून घ्यावा काहींचं। काही काय वर्ल्डाच्यात सुद्धा नीट तशी ती राक्षस, आणि इकडं वानर तटावरती असणारी राम लक्ष्मणाबरोबर असणारी सगळी सुग्रीव, अंगद, नळ, नीळ, जांबवंत सगळी असणारी वानर सेना। इकडनं कुंभकर्ण आलेला आहे, जय लंकेश, आणि तिकडनं वानर सेना सुद्धा आवाज देते, जय श्रीराम श्रीराम, जय राम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय राम, जय राम, जय
महादेव करतात. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम म्हणल्याशिवाय खाली नाही घ्यायचा. आता राम महादेव म्हणतोय. जय श्रीराम. घ्या घ्या, चांगलं आहे. श्रीराम जानकी बैठे तेरे सीने, श्रीराम जानकी बैठे तेरे सीने, दिख लो मेरे दिल के नगीने, दिख लो मेरे दिल के नगीने, श्रीराम जानकी बैठे तेरे सीने, श्रीराम जानकी बैठे तेरे सीने में. इकडनं कुंभकर्णाचं सैन्य जय लंकेश आणि इकडं रामाचं वानर सेना करायची जय श्रीराम. पण त्याच्यात आहे ना, मोठ्या वानरामध्ये एक असं बुटकं वानर होतं. राक्षसांचा ध्वज काळा होता आणि माझ्या प्रभू रामचंद्राचा ध्वज भगवा होता. ते पाठीमागं खोचायचं, त्याचं नाव होतं गंधमादन. ते बुटकं वानर होतं आणि ते असं जायचं कुंभकर्णाक, जय श्रीराम. नाही, असंच आहे रामायणामध्ये. तुम्ही कथा ऐसं म्हणजे मी सांगतो, म्हणजे असं मागं खोचलेला आणि तो उड्या मारायचा रामनामामध्ये मग्न आहे. न पालटे एकम भक्त बोळाची बाई, विषय सोडून बोलणार नाही. आणि ज्याला शंका येईन त्यांनी मला उद्या फोन करा. मुंबईला जाताना मी प्रवासात सगळं सांगत. काही इथं बसले वाकलेचे कांदे तोडतात ते उद्या विचारा. ते असं दाखवायचं ते कुंभकर्ण एवढं आणि ते एवढं इताड एवढं. म्हणलं काय गुरमी राव यांची. असं डोळं फिरून बघायचं ते. आणि ती राक्षस करायची जय लंकेश, हे करायचं जय श्रीराम. उड्या आणायचं असं 10-10 फूट वर झेंडा दाखवून. असं करता करता झेंड्याचा ध्वज निसटून गेलाय. फक्त काठी शिल्लक राहिलेली. नाचता नाचता रामनामामध्ये आपण नाही तेवढं, आपण लाईनीत उभं राहिलं तरी किस चेक करतो, पाकिट आहे का नाही. आणि मग विठ्ठलाच्या पाया पडायला जातो. आपलं पडणं यागळं, निष्ठावानाचं यागळं. पलटणारा नव्हता ना. सुग्रीवानी पाहिलं गंधमादना, ध्वज काय, ध्वजाचा कपडा कुठं आहे. असं मागं पाहिलं, कांडवलं ते. जय श्रीराम, जय श्रीराम. काठी असं हातात, असं इकडं तिकडं पाहिलं, कांडवल्यासारखं. माझ्या असणारा भगवा ध्वज गेला कुठं, विजयी ध्वज कुठं गेला. म्हणून पळत पळत गेलं. अंगदाच्या असणाऱ्या कमरेला सफेद शेला होता, तो घेतला. निष्ठावान न पलटणारा भोळा आणि भाविक कुणाला म्हणतात. भाल्याच्या टोकाला ते सफेद कपडा गुंढाळला आणि सार दिशी छातीमध्ये घातला. रक्तरंजित भगव्या रक्ताने तो ध्वज पुन्हा असणारा भगवामय केला. पुन्हा ते लावलं आणि ध्वज लावला. जय श्रीराम, जय श्रीराम. तो काय आतल्यासारखा होता का. 1000 घ्यायचं आणि बटन दाबायचं. 1000 घ्यायचं. ते पलटणार नव्हतं. अशी उडी हाणायचं. कुंभकर्णाने अशी नजर फिरवली. म्हणला राग आला, एकही वानर ठेवीत नाही म्हणला. दादाने लवकर उठवलं. आता भूक लागली, काय खावं म्हणून घे वानर का ताक तोंडात, घे वानर का ताक तोंडात, घे वानर का ताक तोंडात. अशी वानर घेतली, खना खना टाकली. आता सगळी वानर गेली कुठं, पोटात. आता पोटात वानर गेल्यामुळं बाहेर पडायचा मार्ग शोधायला लागली. त्यात कुंभकर्णाचा आतड काय आपल्या नळीसारखं होतं का, सुईनी डॉक्टरनी भोक पडायचं मग बाहेर का, असं नव्हतं. एका एका सिमेंटच्या नळी एवढी एक एक आतडी त्याची. जी आत वानर गेल्यात ना, ती अशी आतून शोधायची, बाहेर कुठं निघायचं. पण जे इकडून गेले ते तिकडून भेटायचं. सगळी एकाच जाग्यावर यायची. आता त्याच्यात काही बळच आणलेली होती लढायला, ती रडायची. आता मेलो,
एखाद्या तीर्थयात्रेला जायला तुम्ही बसमध्ये जावं आणि जोडीदाराने 4 सीटं कमी म्हणून बरीच भरती करावी आणि बसचा टायर फुटावा नेमका घाटात आणि दरीच्या तिथं जाऊन नेमका टायर अडकावा, तो जो बळच गेलेला तो काय म्हणन, बरं झालं टायर फुटला, मी येत नव्हतो. तशी आतमध्ये काही रड, मी नव्हतो येत लढायला, आता एवढ्या नगरातून बाहेर कसं हिंडायचं. पण ते गंधमादन होतं ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान. ए ए का रडता रे, का रडता, का चेहरे पाडून ठेवले रे, विश्वास नाही का तुमचा? अरे ज्याच्या बलावरती आपण एवढं असणारा सागर क्रॉस करून एवढं उड्डाण करून त्या पुलावरनं इथपर्यंत आलो, ते आपल्या स्वामींवरती तुमची निष्ठा नाही? अरे असंही मरणार आहे आणि तसंही मरणार आहे. उठा आणि नाचा याच्या पोटात. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम, राजा राम 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 सीता राम राम, राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा 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 राम 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 सीता राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम, सीता राम. सगळी वाढणार आहे ना कुंभकर्णाच्या पोटात राम नामाच्या गजरावर नाचायची. राजा राम राम राम. काहींच्या हातात गदा आहे, काहींच्या हातात भाले आहेत, ते टोचायचे. जसं त्या भजनन म्हणायला लागली पोटात, तसं कुंभकर्णाला उमदाळून आलं. काही ना लय उमदाळतं, उलटी व्हायला लागली. काही ना देवनाम घेतल्या उमदळात. काही घराच्या बाजूला काकडा चालू असला का वायरी वाढायला जात्यात रातकिडे. हे वर्ण आले इंद्राच्या दरबारातनं, नाही यमानी लुळू लुळू हाणली धर्माच्या गादीवरनं. सांगतो तुम्ही धर्माचं पालन करा. उमदळून आलं, उमदळून. जी तोंडांनी खाल्ली होती ती कानातून बाहेर पडायची. राजा राम राम राम, सीता राम राम राम, ह्या कानातून या त्या कानातून या. कुंभकर्ण असं बाव चालला, असा करायला लागला. पण मोठांली वानर सोडली. ते म्हणलं आज गेली एवढी नेली, पण यांचं काम नाही नाचायचं, ते बुटकं कुठं आहे तेवढं शोधायचं म्हणलं. सगळी सोडून द्यायची कोंडवाड्यातली. बुटक्यावर ध्यान धरायचं. एवढी एवढं पिल्लाड होतं म्हणलं, इताड एवढं हे त्याचंच काम आहे. एवढी गिळली आतमध्ये नेली, ती पलटली नाही. ती म्हणली ह्याच बटनावर बटन दाबायचं. कळलं ना तुम्हाला? पण एकाने घोटाळा केला. डायरेक्ट ती बाहेर आल्यानंतर नेमकं गंधमादन सापडलं. त्याने असं तळ हातात धरलं. ते इताड एवढं, कुंभकर्ण एवढं, असं म्हणला. कुंभकर्ण त्याला म्हणला, बोल तुझं काय म्हणणे. बरं ते काय डगमगणारं नव्हतं, ते काय लाचार नव्हतं, त्यांनी काही चादरी उचलल्या नव्हत्या कोणाच्या. ते रामनामावर निष्ठे होतं. ते पण म्हणलं एवढं एवढं होतं. तू काय म्हणणे बोल. मी काय कांडा आहे का म्हणला तुझ्याकडे? तू कधी चहा पेलो का म्हणला? अरे नाही म्हणला, तुला माहीत नाही का माझा भाऊ कोण आहे? माहीत आहे म्हणला तुझा भाऊ. माझ्या भावाची सोन्याची लंका आहे म्हणला. लय कष्टाने कमावली का तवा? लय घाम गाळून कमावली? हा, भोलेनाथांनी पार्वतीच्या वास्तुशांतीला कुबेरा कोण बनवलेली लंका. हा गेला तिथं पांडित्य करायला, कॅशवाईन माधवाईना पिकमध्ये घेऊन आली दानात. त्यांनी काय घाम गाळून कमावली का? ही गंधमादन म्हणला आमच्या गटात ये म्हणला, बिलकुल जमणार नाही. आमच्याकडे ये, तुला सफरचंदाची बाग देतो म्हणला. तुम्ही या पापाच्या कमाईची, पापाने कमावलेल्या संपत्तीचं अन्न खाल्ल्यानंतर मी पापी होणार, मी येणार नाही म्हणला. बरं म्हणला येऊ नको, एकदा बोल मी रावणाचा आहे. काही नाही भांडार घेतलं. याने भांडार नव्हता घेतला. माझ्याकडे बघा, आमच्या इकडचं चाललं, इथली चांगली.
इताड एवढं गंधमाधन, पण त्याला म्हणायचं शतखंड झाली रसना तरी या वचना पालटेल, 100 तुकडे जरी ह्या जिभेचे झाले तरी मी रावणाचं नाव घेणार नाही. 10 वेळा विचार कर, मूठ दाबाया लागला गंधमाधनाची. अरे न पालटे एक भक्त भोळाची भाविक, 2.5 फूट वानराला रामाची निष्ठा कळली, भाव कळला, भक्ताची अंतकरणात सहानुभूती निर्माण झाली, भोळेपणाचा असणार अंतकरण निर्मळ झालं. अरे तो म्हणायचा मन मी रावणाचा आहे, नाही मी रामाचा, मी रामाचा आणि मी रामाचाच मरण पत्करलं पण पलटलं नाही. त्याला म्हणतात वानर युक्त असणारा भक्त गंधमाधन विठ्ठल. नाही तर येरा नाश आहे पुढे, पुण्य सरता उघडे. मग हे पुण्य संपल्यानं मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोका. मग असणाऱ्या खऱ्या भक्तांना नेणे गर्भवास, एक विष्णूचाची दास. काल पण काही खरं, आज पण काही खरं, उद्या
म्हणे खरे नाम विठोबाचे बरे. काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत, काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही, काही गोष्टी खऱ्याही नाहीत आणि बऱ्याही नाहीत, पण काही गोष्टी कालही खऱ्या, आजही खऱ्या, उद्याही खऱ्या. बिबट्या खरा आहे पण गर्दीत आल्यावर बरा नाही. काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. साप चांगला आहे पण बाहेरच चांगला आहे, गर्दीत आल्यावर किती बसतील, तो खरा आहे. काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. चित्रपटातील सगळी दृश्ये तुम्ही आम्ही पाहतो. रोज असणारा समजा एखादा नट एखाद्या चित्रपटात काम केलं आणि तो मेला असेल तर तो पुन्हा जिवंत कसा होतो? का त्याच्या घरी असणारे अमृत आहे? ते दाखवायला आहे. फेसपॅक लावल्यानंतर ते वेगवेगळी कला आहे पण निसर्ग निर्मित वेगळं आहे. काही गोष्टी दिसायला बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. पडून गेली भिंती आणि चित्राची होय माती, तशी अवस्था आहे. काही गोष्टी बऱ्याही नाही आणि खऱ्याही नाही. बघा आता ते लहान पोरगं झोपलेलं आहे. पहिलं झोपत नसायचं तर पहिली आजी मांडीवर घेऊन म्हणायची झोप नाही तर भोकाड येईन, बागुलबॉ येईन, घे झोपून, घे झोपून. मग ते झोपायचं पोरगं बागुलबॉच्या आणि भोकाडीच्या आशेनं. म्हातारीसाठी मुलासाठी बागुलबॉही खरा नाही आणि म्हातारीसाठी बराही नाही. म्हणून काही गोष्टी खऱ्याही नाहीत आणि बऱ्याही नाहीत. कालही खरं, आजही खरं, उद्याही खरं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगतकार. अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते, म्हणून तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे. कालही सत्य, आजही सत्य, उद्याही सत्य. म्हणून जीवनामध्ये घेत असताना विठ्ठल नामाची मात्रा घ्या. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. तेवढंच जीवनामध्ये एक औषध आपल्याला समाधानाचं आहे. नाही तर येरा नाश आहे पुढे पुण्य सरता उघडे. ज्ञानेश्वर दोन मिनिटं मी फक्त आणि आता धर्मावरती बोलतो. धर्माचं पालन करा, हात जोडू नये. नारदेव कीर्तनावरती कोण किती आला काही नाही. इथं आल्यानंतर आपण सगळी माऊलीची लेकरं आहे. पण मी हात जोडून विनंती करतो, कीर्तनात बसताना असं मागं पुढं बसू नका. उद्याचा 6वा दिवस आहे, महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. धर्म टिकवायचा असेल तर आपल्या धर्माची सहानुभूती आपल्याला पाहिजे. मगाशीच मी सांगितलेलं आहे, घोडीपाडव्याला असणारं बलिदान देणारा माझा शंभूराजा छावा चित्रपट असणाऱ्या महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. कशासाठी बलिदान दिलेलं आहे तिकडं नका बघू तुम्ही, इकडे बघा. कुणासाठी बलिदान दिलं? स्वतःच्या संसारासाठी दिलं का? अंगावरची कातडी सोलून काढलेली, नख काढलेली, रक्तरंजित झालेलं आहे. दुसऱ्या दिवशीचा घोडीपाडवा आहे. कधी कधी आमच्या मंचरच्या भागात या गुढीपाडव्याला तुम्ही संध्याकाळी. मी सगळ्यांना आमंत्रित करतो. आशिष महाराज असतील तिकडं या. बजरंग दलाने जी मिरवणूक काढली जाते त्या पंचकृषीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत तुम्ही आम्ही 31 डिसेंबरला करतो, पण माझं बजरंग दल आहे. आत्तापर्यंत सगळ्यात जास्त गोमातेचं रक्षण करणारं कोण असेल तर मंचर परिसरातील बजरंग दल आहे. जाणाऱ्या गाड्या अडवल्या आणि गायांची कत्तल होण्यापासून वाचवलं. कितीतरी घाटात गाड्या आहे. घोडीपाडव्याच्या दिवशी असणाऱ्या माझ्या प्रभू रामचंद्राची मिरवणूक, माझा असणारा शंभूराजा, माझा छत्रपती शिवराय, धर्मासाठी बलिदान करणारा छावा. आणि हत्ती मागवतात, घोडे मागवतात. अख्खा महाराष्ट्रामध्ये एकच नजराना, तो म्हणजे आंबेगाव तालुक्यात मंचरला येऊन पहा. नवीन वर्षाची मिरवणूक कशी असते आणि रोषणाई कशी असते, एकदा येऊन बघा. धर्मासाठी कसं जगावं हे माझ्या छत्रपती शिवरायांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसं मरावं हे माझ्या छावा शंभू राजाने जगाला दाखवून दिलं. म्हणून धर्माचं रक्षण करा. कपाळावरती कधी असणार बोडकं कपाळ ठेवू नका. नाही जमलं, सकाळी गण तुमच्या घरात नसल तर ह्या भस्म्याला तो भस्म लावा. चिता भस्म लागतो माझ्या असणाऱ्या भोलेनाथाला, त्याच्या तिथं भस्म आहे. 3 बोट घ्या आणि वढा. उत्पत्ती स्थिती आणि लय. एक दिवस या कातड्याचं काय होणार आहे हे वाहून गेलं, याला आळायला लागल.
हे सडन खाली लागलं तर हे कुजणार आहे, याला आळ्या लागणार आहे, आणि हे जाळलं गेलं तर याची राखुंड होणार आहे. पण धर्मासाठी जगा. 4 पुरुषार्थामधला ज्यांनी धर्म टिकवला त्यालाच मोक्ष प्राप्त झाला, नाहीतर नाही. निष्ठावन राहा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. आज एकादशी, शिवरात्रीच्या दिवशी जे प्रयागला गेले नाही त्यांना एक सांगणं आहे, आपल्या विहिरीतलं पाणी आणा. विहिरीतलंच येतं ना घरी. ज्यांचे आई वडील असतील ना त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी जसं लहानपणात त्यांनी आपल्याला चोपडलं, टाळू भरली, आंघोळ घातली, बाळूतं नेसवलं, तसं 144 वर्षानंतर आलेला पर्वकाळ आहे. वांगदरी जुनी वाचणाऱ्या शिवालयाच्या मंदिरात सांगतो तुम्हाला प्रयागचं स्नान घडलं. आपल्या माईबापाला महाशिवरात्रीच्या दिवशी स्नानामृत करा, तुम्हाला प्रयागला गेल्याचं पुण्य लागल्याखेरीज राहणार नाही. हे लक्षात राहू द्या. घरी आंघोळी घाला त्यांना, तिथं आंघोळ केल्यासारखं वाटण नसलं तिथलं पाणी तर तिथलं प्रयागराजचं तीर्थ आपल्या घरी आल्याखेरीज राहणार नाही. सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोण कीजे एरानाश आहे पुण्य सरता उघडे. सर्वांना धन्यवाद. सर्व कलावंतांना, सर्व असणारे माझे असणारे गायक वृंद असतील, माझे माऊली असतील. पुन्हा आपला मला वाटतंय पुन्हा योगायोगाला पुढं कधीतरी भेट होईल. चुकून एखादा हृदयस्पर्शी शब्द माझ्या वाणीतून गेला असेल तर वाणीचा दोष समजावा. सुंदर अशी पेटीची साथ करणारे आमचे महाराज, नाव काय? नागवडे सर. वा, शिक्षण क्षेत्रात सुद्धा असून आवड आहे. एका कला विद्या मंदिरामध्ये सुद्धा एखादं सप्तक माझ्या असणाऱ्या तुकोबरायाचं किंवा काय असेल, भक्तिगीता असेल, भावगीता असेल, देशभक्ती गीता असतील, लेकरांना शिकवत त्यांना धन्यवाद. साऊंड सिस्टीम धन्यवाद. विनेकरी बाबा धन्यवाद. 5 मिनटं लेट झालो होतो, माझा वेळ बरोबर भरलेला आहे. आता तुम्ही खिचडी खायला दिली तर खाईन, नाही तर मी तसाच घरी जाईन. म्हणून सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा माझ्याबरोबर आले आशिषजी महाराज वायकर, त्यांना धन्यवाद. शूटिंग मास्तर त्यांना धन्यवाद. माझ्याबरोबर आले योगेश माझे बंधू, त्यांना धन्यवाद. झालेली सेवा इहलोक सादायकाने जाण त्याची संगती धरणे, परलोक सादायकाने सद्गुरू पाहिजे. माझे सद्गुरू गोविंद महाराज केंद्रे तथा गुरुनाम सद्गुरू जोग महाराजांच्या चरणावरती समर्पित करून वाणी. तुकाराम 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 तुकाराम